काल पंढरपूर शहरातील एका नामांकित रुग्णालयामध्ये अढीव गावातील आरती चव्हाण ही महिला प्रसूतीकरिता दाखल झाली होती. सदर महिलेला प्रसूती दरम्यान ओ बॉम्बे नावाच्या रक्ताची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी तातडीने पंढरपूर शहरातील श्री स्वामी समर्थ या रक्तपेढीतून डॉक्टरांनी मागणी केलेल्या ओ बॉम्बे या रक्ताच्या पिशवीची मागणी केली असता ओ पॉझिटिव्ह ही चुकीची रक्ताची पिशवी लॅबधारकांकडून देण्यात आली. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जरी ही चुकीच्या रक्तगटाची पिशवी लॅबधारकांकडून देण्यात आली असली तरी महिलेला रक्त पुरवठा करण्यापूर्वी तसेच महिलेच्या शरीरात रक्त चढवण्यापूर्वी हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांनी आणलेल्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी करणे व त्याची पडताळणी करूनच उपचार करणे गरजेचे असताना हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने हलगर्जीपणा झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र संबंधित हॉस्पिटल प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला असून कोणत्याही प्रकारचे चुकीचे कृत्य हॉस्पिटलने केले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. उलट संबंधित महिला ही गंभीर अवस्थेत असताना तिला उपचाराकरिता सोलापूर येथे दाखल करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने मदत केल्याचा कांगावा या प्रतिष्ठित मोहिते हॉस्पिटलने केला आहे. वास्तविक पाहता मोहिते हॉस्पिटलचे कामकाज हे कायमच संशयास्पद असल्याचे बोलले जाते. या हॉस्पिटलमध्ये कोणतीही वैद्यकीय पात्रता नसलेल्या आणि केवळ ANM आणि नर्सिंग कोर्स झालेल्या शिकाऊ वैद्यकीय नर्स हेच उपचार करत असल्याचे अनेक ग्रामीण भागातील नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे या हॉस्पिटलच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. विशेष म्हणजे मानवसेवा हीच ईश्वर सेवा, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे ब्रीदवाक्य डॉक्टरांचे असल्याचे बोलले जाते. मात्र पंढरपुरात हे ब्रीदवाक्य कुठंतरी हरवलं असल्याचं पाहावयास मिळत आहे. तब्बल तासभर पेशंट योग्य उपचाराची वाट पाहत असताना देखील डॉक्टर मात्र त्या पेशंटकडे फिरकले नसल्याचे पेशंटच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे. काल घडलेल्या प्रकारानंतर पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातून हळहळ व्यक्त केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रसूतीकरिता आलेली महिला गंभीर अवस्थेत असताना तिला उपचार करणे मास्टर ऑफ सर्जन अर्थात MS डिग्री असलेले डॉक्टर हे तिला वाचवण्यात काय यशस्वी ठरले असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. या महिलेला सोलापूरला हलवण्याची गरज का पडली? ती महिला इतकी गंभीर होईपर्यंत हॉस्पिटल प्रशासन आणि हॉस्पिटल प्रशासनातील कर्मचारी नेमके काय करत होते? महिलेला देण्यात आलेला रक्त पुरवठा व महिलेच्या नातेवाईकांनी आणलेली रक्ताची पिशवी महिलेला देताना संबंधित हॉस्पिटल प्रशासनाने ती रक्तपिशवी योग्य आहे की अयोग्य याची पडताळणी का केली नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. त्याचप्रमाणे फक्त रक्तपेढीला सील करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तरी होत नाही ना अशी चर्चा पंढरपूर शहराने तालुक्यामध्ये सुरू आहे. रक्तपेढीला सील केल्यानंतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या या प्रतिष्ठित दवाखान्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासन का कुचराई करत आहे? प्रशासनावर कोणाचा दबाव तर नाही ना असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मास्टर ऑफ डिग्री अर्थातच मास्टर ऑफ सर्जन असा गावभर प्रचार करणाऱ्या व सुसज्ज वैद्यकीय सुविधा देणारे म्हणून जाहिराती करणाऱ्या प्रतिष्ठित डॉक्टरांच्या रुग्णालयातच सर्जरी करताना चुकीचे उपचार मिळाल्यामुळे जर एखादा पेशंट दगावत असेल तर मग या रुग्णालयाच्या सोयीसुविधांवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरं म्हणजे जेव्हा पेशंट दगावला तेव्हा डॉक्टरांना सुद्धा माहीत होते की परिस्थिती आता आपल्या हाताच्या बाहेर गेलेली आहे. म्हणूनच त्यांनी सदर पेशंटला सोलापूरच्या दिशेने उपचाराकरिता हलवले जेणेकरून आपल्या अंगलट काही येऊ नये. मग हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नाही का? एखाद्या व्यक्तीला उपचार करताना निष्काळजीपणा करणे, सदर व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती करणे हा गुन्हा नाही का? असे चुकीचे कृत्य करणारे, निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उपचार करणारे बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी जर असतील किंवा वैद्यकीय सुविधा देणारे डॉक्टर असतील तर त्यांचे संरक्षण सरकार, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करणार का? इतर वेळेला विविध गोष्टींमध्ये रस दाखवून राजकीय उहापोह करणारे सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींना एक निष्पाप बळी गेल्याचे दिसत नाही का? निष्पाप जीव जाऊन देखील त्या रुग्णालयावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही किंवा साधी चौकशी देखील झाली नाही. त्यामुळे त्या रुग्णालयाचे संरक्षण नक्की कोण करतंय? संबंधित डॉक्टरला वाचवण्याचा प्रयत्न कोण करीत आहे? कारवाई तर सोडाच, साधी चौकशीही नाही. मग सर्वसामान्यांच्या जीवाची पंढरपुरात किंमत नाही का? एक निष्पाप जीव गेला, त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रशासन काही कारवाई करणार आहे की नाही?
चुकीचे उपचार मिळाल्यामुळे एका निष्पाप मुलीचा जीव जातो. मग ही निष्काळजीपणामुळे झालेली हत्या नाही का? आणि जर ही हत्या असेल तर संबंधित दोषी डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत. काल घडलेला प्रकार हा पंढरपूर शहर आणि तालुक्यासाठी अत्यंत लाजिरवाणा असून अशा दुर्दैवी घटना घडल्यामुळे पंढरपूर शहरातील अनेक नागरिक पंढरपूरच्या वैद्यकीय सेवेबाबत प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांनी उपचाराकरिता परगावी जाण्याचा पर्यायी मार्ग देखील स्वीकारला असल्याचे पाहावयास मिळत आहे.